Hello student, welcome to InterScience. या चॅप्टरचा हा व्हिडिओ नंबर 13 ज्यामध्ये आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. इक्वेशन रिड्युसिबल टू ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. आता जो किंवा शॉर्ट मध्ये आपण याला म्हणू इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन किंवा लिनियर फॉर्म. आता याच्यामध्ये आपण दोन पार्ट करून राहिलो या टॉपिकचे. त्यातला पहिला टॉपिक आज आपण शिकू. आता रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म म्हणजे काय, हे एका ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला शिकायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इक्वेशन दिली आहे, त्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला पाहायचे आहे आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स किंवा ते लिनियर आहे की लिनियर नाही हे आपल्याला शोधायचं आहे. इथं लिनियर ऑर नॉट लिनियर. आता असे इक्वेशन दिलेले आहे बघा. 3x + 4y इज इक्वल टू 8. आतापर्यंत जे आपण इक्वेशन शिकलो त्याच्यामध्ये बाय मध्ये बऱ्याच वेळा 2 आले, 3 आले म्हणजे नंबर आले, परंतु व्हेरिएबल आले नव्हते, है ना. आणि म्हणून हे एक्झाम्पल आपल्याला सेपरेटली ओळखता येतात की हे रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म आहेत. कसे ओळखायचे बघा. इथं डिनॉमिनेटर मध्ये x-1 आहे, यामध्ये 2x + 1 आहे, x + y म्हणजे व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असतील तर ते इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म आहे. आता नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत इथं 2 x आणि y, परंतु हे लिनियर नाही. वाय? बिकॉज द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इन द फर्स्ट टर्म इज -1. ओके. आणि त्याच्यामुळं तो लिनियर नाही. सेकंड, जो इक्वेशन आहे त्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे बघा, x आणि y, तरी आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळं याची जे म्हणजे लिनियर आहे की नाही आहे हे जर पाहायचं असेल तर तो लिनियर नाही. इथं सुद्धा आपल्याला दिसतं की 2 व्हेरिएबल आहे x y आणि हे इक्वेशन सुद्धा लिनियर नाही. हे सुद्धा 2 व्हेरिएबल्स आहे आणि हे सुद्धा लिनियर नाही. आणि तुम्हाला लिनियरची इक्वेशन्स कशाला म्हणतो, दॅट इज द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 पाहिजे. तर इथं आपल्याला ती नाही, त्याच्यामुळं ऑल दिस इक्वेशन आर नॉट लिनियर. आता यावर थोडं विचार करू. लेट्स थिंक. इन द अबाउट टेबल द इक्वेशन आर नॉट लिनियर. हे तर क्लिअर झालं. कॅन यू कन्वर्ट द इक्वेशन इनटू लिनियर इक्वेशन्स. म्हणजे टेक्स्ट मध्ये हा सरळ प्रश्न तुम्हाला केला आहे की ते तुम्हाला लिनियर मध्ये करता येतील का, म्हणून विचार तुम्हाला करायला लावलेला आहे. तुम्हाला तो विचार करायचा आहे. उत्तर अर्थातच यस, बाय सुटेबल सबस्टिट्यूशन. एक योग्य दुसरे न्यू व्हेरिएबल वापरून आपल्याला जे टर्म्स आहेत ज्यांचे डिग्री 1 नाही त्या 1 म्हणजे 1 करता येतील. फक्त आपल्याला सुटेबल सबस्टिट्यूशन करायचं आहे. आता याच्यासाठी थोडंसं एक्झाम्पल मधून जाऊ आपण. बघा, एक नॉन लिनियर इक्वेशन दिलेलं आहे. वी राईट दिस इक्वेशन ॲज 3 × 1/x + 4 × 1/y. कारण ती न्यूमरेटरला आहे त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट फॉर्म मध्ये लिहिता येतं. आता इथं सबस्टिट्यूशन काय करायचं बघा. इथं 1/x आहे आणि इथं 1/y आहे. या टर्म साठी आपण काय करू की व्हेरिएबल m आणि n असे 2 न्यू व्हेरिएबल ठेवू. त्याच्यामुळे काय होईल, इथं m आला म्हणून 3m झाला हा, आणि इथं 4n झाला.
दॅट इज इक्वल टू 8 विच इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे तुमच्या तात्काळ लक्षात आलं असेल की सुटेबल सबस्टिट्यूशन जर केली, नवीन व्हेरिएबल जर आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले, तर आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिळवता येते. आता ही सोडवायचे कसे? In this section, we shall discuss the solution of such pair of equation which are not linear. यामध्ये आपण असे इक्वेशन घेणार आहोत, but can be reduced to linear form by making some suitable substitution. लिनियर दिसत नाहीत, परंतु सुटेबल सबस्टिट्यूशन केली की त्याला लिनियर करता येतं आणि ते सॉल्व्ह करता येतं. लेट्स रिमेंबर, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, we can create new variables and making a proper changes. हा प्रॉपर चेंज केला आपण, प्लग इन केलं. 1/x साठी m घेतलं, 1/y साठी n घेतलं. हे फॉर एक्झाम्पल आहे इन द गिवन व्हेरिएबल. म्हणजे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण हे प्लग इन केलं. सबस्टिट्यूट द न्यू व्हेरिएबल इन द गिवन नॉन लिनियर इक्वेशन. आता सबस्टिट्यूट केलं व्हेरिएबल आणि मग तुम्हाला वी कॅन कन्वर्ट इन टू लिनियर. आताच बघितलं आपण हेच एक्झाम्पल. आता आणि हे मग सोडवता येतं, याचा काही प्रश्न नाही. त्याचा वर्किंग रूल आपण एक वेळा अजून रिवाइज करू. ऑल्सो रिमेंबर दॅट द डिनॉमिनेटर ऑफ एनी फ्रॅक्शन ऑफ फॉर्म m/n कॅनॉट बी 0. याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा 0 राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही नेहमीचीच कंडिशन असते. नाव वर्किंग रूल, how to solve such type of equation which are reduced to linear form. तर हे कसे सोडवायचे? To solve a pair of equation that are reducible to linear form. तर वर्किंग रूल लक्षात घ्या. फाइंड अ एक्सप्रेशन दॅट रिपीट इन बोथ द इक्वेशन. जे इक्वेशन दिलेले आहे जे नॉन लिनियर आहे त्याच्यामध्ये कोणते पार्ट एक्सप्रेशन हा रिपीट झालेला आहे, जसं 1/x 1/x 1/y 1/y हे रिपीट झालेले आहे, ते शोधायचे. गिव्ह देम ए सिम्पलर फॉर्म. आता याच्यासाठी सबस्टिट्यूशन केलं आपण, त्याला सिम्पलर फॉर्म केलं. नवीन व्हेरिएबल घेतलं m आणि n त्या रिपीटेड एक्सप्रेशनसाठी. सॉल्व द न्यू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन फॉर द न्यू व्हेरिएबल mn. आता तुम्हाला दोन नवीन इक्वेशन जे लिनियर आहेत परंतु व्हेरिएबल दुसरे आहेत, ओरिजिनल नाही आहेत. इथं फॉर एक्झाम्पल mn आहे, तर ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता सॉल्व आपल्याला 2-3 मेथड माहित आहे, 3-4 मेथड आहे. 9th मधल्या आयदर द सबस्टिट्यूशन मेथड और एलिमिनेशन मेथड. आता अर्थातच आपण इथं क्रेमर्स वापरली काय, ग्राफिकल वापरली काय. आपण ग्राफिकल वापरणं सोयीचं जाणार नाही, क्रेमर्स वापरली तर चालून जाईल एखाद वेळ. परंतु जनरली आपण सबस्टिट्यूशन आणि त्यातल्या त्यात एलिमिनेशन मेथड ही वापरतो. प्लग बॅक, पुन्हा ठेवा बॅक द व्हॅल्यूज ऑफ द न्यू व्हेरिएबल्स. आता तुम्हाला mn च्या व्हॅल्यू मिळतील आणि मग ह्या mn च्या व्हॅल्यू पुन्हा ठेवायच्या जुन्या सबस्टिट्यूशन मध्ये. तुम्हाला xy साठी आता एक तर 2 इक्वेशन मिळतील किंवा सरळ xy च्या व्हॅल्यू मिळतील. दोन्ही केस इथं होऊ शकतात. एक तर 2 लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन मिळतील xy मधले, ते पुन्हा सॉल्व्ह करायचे आहेत xy साठी, किंवा जर सरळ सरळ x ची व्हॅल्यू मिळून जाते आणि y ची सुद्धा व्हॅल्यू एका स्टेप 2 स्टेप मध्ये मिळून जाते. हे दोन्ही केस आपल्याला कन्सिडर करायचे. सॉल्व फॉर द इनिशियल व्हेरिएबल x and y and write down the solution. आता हे आपण सॉल्व करून बघू. एक सॉल्व एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट मधला आहे, तुम्ही ते फॉलो करा. सॉल्व बघा, इथं 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. आता सोल्युशन लिहिताना अर्थातच आपण ते एक्झाम्पल पुन्हा लिहितो. आता हे कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. 4 न्यूमरेटरला आहे म्हणून 4 बाहेर काढले. प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये 1/x 5 1/x इज इक्वल टू 7. आता या प्रकारे सेकंड इक्वेशन सुद्धा लिहून घ्या. 3 into 1/x प्लस 4 into 1/y इज इक्वल टू 5. 1 and 2 यांना नंबरिंग केलं.
आता हा जो भाग आहे, हा एक्सप्रेशन जे आहे 1/x हे काय झालं, रिपीट झालेलं आहे. आता याच्यासाठी सुटेबल सबस्टिट्यूशन करू आपण. तर याच्यासाठी नवीन व्हेरिएबल घ्या. काय लिहू आपण, रिप्लेसिंग 1/x बाय m अँड 1/y बाय n इन द इक्वेशन. म्हणजे आता इथं m ठेवा, म्हणजे इथं m ठेवा, इथं n ठेवा, इथं सुद्धा n ठेवा, एवढाच चेंज करायचा. बाकी इक्वेशन ओके जसंच्या तसं लिहा. फ्रॉम 1 and 2 वी गेट 3 and 4. आता इथं रिप्लेस केलं बघा, इथं m n m n काय रिप्लेस केलं, काळजीपूर्वक बघा. अशा प्रकारे दोन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स m n n आपल्याला मिळतील. नवीन व्हेरिएबल झाले, पहिले x y आहेत, आता m n आहे. आता m n हे दोन इक्वेशन सोडवायचे. आता हे दोन इक्वेशन सोडवत असताना आता इलिमिनेशनचा विचार करू. अर्थात आपण काय इलिमिनेट होतं बघा, इथं 4 आहे, इथं 3 आहे, 5 आहे, 4 आहे. म्हणजे जर तुम्हाला इलिमिनेशन वापरायचं असेल तर त्यांचे कोइफिशियंट सारखे करावं लागेल. आणि इथं लक्षात ठेवा की साइन सुद्धा सारखे आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. हे सबट्रॅक्शन करणे आहेच. ओके. ते टाळता येऊ शकतं, परंतु आपण ते नवीन पद्धत काही टाकणार नाही आहे. आता जे आपण शिकून राहिलो त्या पद्धतीनं आपण ते करू. आता बघा, या फोर्थ इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करा आणि थर्डला 3 न मल्टिप्लाय करा. सो दॅट वी गेट 12 हिअर अँड 12 हिअर अँड देन सबट्रॅक्ट. म्हणजे एम चे इलिमिनेशन आपल्याला इथं करायचं आहे. तर मग लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 3/3 हे क्रॉसली 3 अँड इक्वेशन 4/4 वी गेट व्हॉट वी गेट. एक स्टेप आता थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं प्रत्येक याला. आता तुम्ही हे मनात गुणलं म्हणजे प्रॉडक्ट केला तरी चालेल, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. हे 3 × 3 × 3 लिहायचं नसलं तरी चालतंय, डायरेक्ट करा, शक्यतो डायरेक्ट करा. सो 12m + 15n दॅट इज 21. दिस इज द फिफ्थ इक्वेशन. आता न्यू इक्वेशन मिळालं फिफ्थ. आता 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपण 4 न कशाला मल्टिप्लाय केला, 4 ला मल्टिप्लाय केलं. याला 4 न मल्टिप्लाय करू, डायरेक्ट इक्वेशन लिहा, सिक्स्थ इक्वेशन मिळालं. आता बघा इथं कोइफिशियंट सारखे झाले. आता यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. याच्यासाठी 1/1 लिहा. चेंज द साइन ऑफ लोअर टर्म इन द सेकंड इन द लोअर इक्वेशन. आणि 12m -12m गेट कॅन्सल्ड. आणि इथं 16n मधून 15n गेले. इथं आला n आणि इथं हा आला बिगर नंबर 21 आहे म्हणून मायनस. सो इन दिस वे वी गेट द व्हॅल्यू ऑफ n. आता ही सबस्टिट्यूट करा 3 आणि 4 कशामध्ये, 3 आणि 4 मध्ये कशाशी मध्ये पुट केली तर आपण 3 मध्ये पुट करू. आता 3 आपण लिहून घेतला आणि n साठी आपण -1 ठेवू, इथं ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. ब्रॅकेटमध्ये ठेवलं. आता पुन्हा आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. -5 आले आणि जिथं आपण चेंजेस करत नाही तिथं प्रॉब्लेम नाही. आता ट्रान्सफॉर्मेशन केलं, प्लस झाले 5. आता इथं 12. आता हे सांगायची काही केस नाही आहे. इथं 12चा 12/4 दॅट इज अ क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड देन डिवाइड, वी गेट 3. आता बघा आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता प्लग इन म्हणजे ह्या ज्या m आणि n च्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत, जे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं m = 1/x, तिथं m ची व्हॅल्यू ठेवा. बघा 3 = 1/x. सो x क्रॉस मल्टिप्लाय केला 1/3 आला. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ओरिजिनल जे व्हेरिएबल्स आहे x y त्याच्या व्हॅल्यू पाहिजे, नॉट फॉर m n n. म्हणजे पूर्ण इक्वेशन सोडवायचं आहे. अँड n साठी आपण सबस्टिट्यूशन केलं होतं 1/y. तर n ची व्हॅल्यू -1 आहे, ती इथं ठेवा आणि क्रॉस मल्टिप्लाय करा, y ची व्हॅल्यू -1 आली. अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू काढायच्या आहेत, नॉट न्यू व्हॅल्यू. इथं डबल सोडवावं लागते, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल खूप मोठं राहतं आणि याचे मार्कही त्याचप्रमाणे तुम्हाला जास्त दिल्या जातात, लक्षात ठेवा.
Finally, write down the solution of the given simultaneous equation, that is 1 by 3 minus 1. Solve example 2. आता बघा थोडंसं आपण ते डिटेलमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये जे नवीन इक्वेशन मिळाले होते त्याच्यामध्ये सरळ आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू मिळाला. आता याच्यामध्ये थोडासा फरक कसा पडतो या गणितामध्ये ते बघा. सॉल्व करताना हे 4 इथं लिहायचे ब्रॅकेटमध्ये, मग 1 बाय एक्स मायनस वाय आणि 1. आता इथं कोणता कोइफिशियंट नाही आहे त्याच्यामुळे प्रश्न नाही. 1 अपॉन एक्स प्लस वाय. सेकंड इक्वेशन तसं लिहून घेतलं आपण, या फॉर्मॅटमध्ये लिहा. आता पुट करा याच्यासाठी एम आणि याच्यासाठी एन. हे एम एम इथं येईल, एन एन इथं येईल. तर आपण काय लिहू, रिप्लेसिंग फर्स्ट एक्सप्रेशन बाय एम अँड सेकंड एक्सप्रेशन बाय एन. आता हे चेंजेस करून घ्या. एम एन, एम कुठं ठेवायचं लक्षात आलं, एन कुठं लक्षात आलं, इथं ते लिहायचे आणि नवीन इक्वेशन थर्ड आणि फोर्थ लिहायचे. आता हे सॉल्व करायचं. आता हे सॉल्व करताना तुम्हाला इलिमिनेशन दिसतं, इथं हे इक्वेशन सांगतं की इथं 3 पाहिजे आणि ऍड करा. आता एवढं डिसिजन घेऊ आपण. वी हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 3 and then add. This is your decision. So we write down that and we get. आता इथं हे 3 न मल्टिप्लाय केलं, ही स्टेप मिळाली, नवीन इक्वेशन मिळालं, नवीन नंबर द्या. ऍड इक्वेशन 6 अँड आता जे इक्वेशन आहे आपल्याला फोर्थ पाहिजे होतं, तर 6 आलं, कन्फ्यूज झालं. फोर्थ पाहिजे आणि फिफ्थ हे ऍड करायचं आपल्याला. तर 1 by 1 लिहिले आणि नंतर त्यांचे ॲडिशन केलं, हे निघून जातील. इथं 14m आणि इथं 40, क्रॉस मल्टिप्लाय केला, 1 आलं. आता ही जी व्हॅल्यू आहे एमची, ही आपल्याला थर्डमध्ये ठेवायची. या थर्डमध्ये ठेवा. थर्डमध्ये ठेवल्यानंतर हे थर्ड आहे, ब्रॅकेटमध्ये एमची व्हॅल्यू ठेवू. 4 plus n, that is 3. You get the value of n as -1. इथं एक्झाम्पल संपलेलं नाही, लक्षात घ्या. एम एन च्या व्हॅल्यू मिळालेला आहे, नॉट एक्स वाय. आता ज्या सबस्टिट्यूशन आपलं होतं एक्सप्रेशनसाठी ते आठवा. याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू प्लग इन करू आपण. 1 होती ती ठेवली. आता क्रॉस मल्टिप्लाय करतो, इथं सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे आणि साईड ॲडजस्ट करतो आहे आपण. त्याला नवीन इक्वेशन दिलं. आता एन साठी हे एक्सप्रेशन लिहिलं होतं आपण, एनची व्हॅल्यू ठेवू -1. क्रॉस मल्टिप्लाय करा, नवीन इक्वेशनला नंबर वाढवत जा, दॅट इज नॉट अ टेन्शन. आता इथं 2 सिंपल, हे मात्र निश्चित आहे की 2 जे इक्वेशन मिळतील आपल्याला लिनियर इक्वेशन. मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही आठवा की तुम्हाला लिनियर इक्वेशन मिळालेले नाहीत इनटू व्हेरिएबल. तिथं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मिळालं. या एक्झाम्पलमध्ये लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल म्हणजे मिळतात. हे लक्षात घ्या. आता इथं आपल्याला पुन्हा इलिमिनेशन मेथड आपल्याला वापरायची, म्हणजे 2 वेळा वापरायची आहे. तर इथं बघा -y प्लस वाय. ओके. आता इथं त्यांना मल्टिप्लाय करावं लागतं नवीन नंबरनं. सरळ ॲडिशन करून आपल्याला वायचं इलिमिनेशन करता येतं, म्हणून लिहा ॲडिंग दिस 2 इक्वेशन्स. आता 1 by 1 लिहा आणि एक लाईन देऊन मग -y प्लस वाय गेट कॅन्सल. हिअर 2y इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट. आता हे 2 पैकी एक इथं एकामध्ये ठेवू आपण. x प्लस वाय इज इक्वल टू -1 मध्ये ठेवू. y ची व्हॅल्यू -1 मिळाली. सो सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज 0, -1. अशा प्रकारे 2 वेळा इलिमिनेशन पद्धत इथं मेथड वापरावं लागते, हे लक्षात घ्या. एक ॲक्टिव्हिटी आहे. टू सॉल्व गिवन इक्वेशन, फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. आता 2 ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल म्हणजे टेक्स्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण भरभर थोड्याशा एक रिवाईज म्हणून ते ॲक्टिव्हिटी करून घेऊ. आता इथं रिप्लेस 1 अपॉन एक्स मायनस वाय. बघा एक्स मायनस 1 आणि 1 अपॉन वाय मायनस 2. आता याच्यासाठी
आपण एम ठेवू आणि याच्यासाठी दुसऱ्या एक्सप्रेशनसाठी एन ठेवू. काय होईल, तुम्हाला पहिलं इक्वेशन असं मिळेल, दुसरं इक्वेशन असं मिळेल. ओके, हे तर कळू शकतं तुम्हाला. न्यू इक्वेशन ऑन सॉल्विंग. आता हे सॉल्व करायचं. आता फ्लो चार्टमध्ये तुम्हाला सॉल्व करायसाठी कुठे जागा नाही आहे. मग आता तुम्ही सॉल्व कसं करणार, तर एक तर साईडमध्ये किंवा रफमध्ये आता तुम्हाला सॉल्व करावं लागेल ते. आता इथं आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरू. तर हे जे इक्वेशन आहे, पहिलं याच्यावर एनची व्हॅल्यू लिहिली, ती एनची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण प्लग करू. एनची व्हॅल्यू ठेवल्यानंतर इथं ब्रॅकेट आहे, तो सिम्प्लिफाय करा. दिस इज अ लिनियर इक्वेशन इन एम. आता हे सिंपल आहे. हे इथं जर तुम्ही गोल 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 घुमत राहिलं तर मग तुम्हाला मॅथ्स येणार नाही, लक्षात घ्या. हे आलंच पाहिजे. ओके, सो m is equal to 7/21, that is 1/3. आता ही जी m ची व्हॅल्यू आहे सबस्टिट्यूट करू आपण या दोनपैकी एका इक्वेशन मध्ये. कुठेही ठेवा, m ची व्हॅल्यू यामध्ये ठेवा, यामध्ये ठेवा, जे तुम्हाला सोपं वाटेल ते काही बॉदरेशन नाही. 2s are 6, so 2 - 3n is equal to 1. आता हे तुम्हाला ट्रिक मी सांगितली आहे काय, निगेटिव्ह आला तर हे इकडे करा, हे बाकी कॉन्स्टंट एका बाजूने घ्या. So 3n is equal to 1/3 and n is equal to 1/3. In this way we get the values of n. Now in the flow chart write down the values of m and n. आता हे तर आपल्याला होमवर्क करावं लागेल. रफ मध्ये करा, परंतु चांगल्या अक्षरात करा. रफ म्हणजे कसोही असा अर्थ होत नाही. So write down replacing m and n in their original value in. तर ह्या ज्या ओरिजिनल व्हॅल्यू होत्या जे आपण एक्सप्रेशन साठी ठेवले होते एम एन एन साठी, तिथं त्या ठेवल्या. आता हे सॉल्व करा. आता इथं बघा, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मिळतं, म्हणजे इथं पुन्हा सोडवायची जरूरत नाही आहे. तर हे आपण सोडून घेऊ एका बाजूनं. क्रॉस मल्टिप्लाय केला, आता -1चं ट्रान्सफॉर्मेशन केलं, x इज इक्वल टू 4. आता हे इक्वेशन घेतलं, क्रॉस मल्टिप्लाय लिहिला, सिंपल स्टेप आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची. So x is equal to 5. In this way we get the values of x as 4 and 5, and finally write down the values 4 and 5. In this way we complete the activity. Now in next video we start with the second part, and that is of equation reducible to linear form. तर याच्यामध्ये आपण एक छोटी ऍक्टिव्हिटी तिथं दिलेली आहे. लेट्स थिंक आहे बहुतेक. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. छोटासा जरी प्रश्न असला तरी तो खूप मोठा आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 14 मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्राफिकल मेथड, इलिमिनेशन मेथड एक वेळा रिवाइज करून घ्याल, तर त्याच्यामध्ये आपण तो भाग कंप्लीट करू. तोपर्यंत आपण थांबू.